काय हो सारखं शेअर मार्केट करत राहतात. शेअर्स म्हणजे काय मला सांगाल का? मला एक प्रॉपर्टी आवडली. ती प्रॉपर्टी घेण्यासाठी त्याने त्याच्या मित्राला बोलावले. दोघांनी मिळून एक प्रॉपर्टी खरेदी केली. तर याच्यामध्ये एका प्रॉपर्टीमध्ये दोन मित्रांची हिस्सेदारी आहे, 50-50% भागीदारी. तर ते 50% भागीदारी म्हणजे याचाच अर्थ की एका जणाकडे त्या प्रॉपर्टीचे 50% शेअर्स आहेत. उद्या जर त्या प्रॉपर्टीची किंमत वाढली तर एका मित्राला वाटले की आपल्या हिस्स्यातले 50% शेअर्स आता आपण तिसऱ्याला विकावे. तर यालाच म्हणतात शेअर मार्केटमध्ये देवाणघेवाण. जसं प्रत्येक वस्तूंचं एक मार्केट असतं, तसंच आपल्या भारतामध्ये दोन शेअर मार्केट आहेत, ज्या ठिकाणी आपण शेअर्सची देवाणघेवाण करू शकतो. पहिले आहे BSE आणि दुसरे आहे NSE. मग आता आपण त्या मार्केटला जायचे कसे? आपल्याला त्या मार्केटला जाण्याची गरज नसते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ह्या गोष्टी भरपूर आता सोप्या झाल्यात. आपण आपल्या मोबाईलवरून पण शेअरची देवाणघेवाण करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही ॲप्सची मदत लागते, ज्यांना शेअर मार्केटच्या भाषेत ब्रोकर्स म्हटले जाते. तर ते ॲप्स काही नावाजलेले भारतातले ॲप्स आहेत, जसे की एंजल वन, अपस्टॉक्स, झिरोदा, शेअरखान. हे काही ॲप्स आहे. याच्या थ्रू आपण घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपने शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. तर या ॲपपैकी मी एक अपस्टॉक्स म्हणून ॲप वापरतो. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे.